खासदार संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट। 1 नोव्हेंबर रोजीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याची माहिती। साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी प्रशांत बनकरला अटक। निलंबित पीएसआय बदने मात्र फरार। हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटवर होता उल्लेख। आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरवर माजी खासदार रणजित निंबाळकरांचा दबाव असल्याचा अंबादास दानवेंचा आरोप। विरोधकांची गृह खात्यावर टीका। एसआयटी चौकशीची केली मागणी। डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणानंतर उद्या मुख्यमंत्र्यांचा पलटण दौरा। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण। जाहीर सभाही होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याची शिंदेंची माहिती। मुंबई महापालिकेच्या जागा वाटपाचा तिढा सुरू असताना या भेटीला महत्त्व। मुंबई महापालिकेसाठी भाजपाकडून 150+ टार्गेट। मुंबई महापालिकेमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपकडून आखणी। शिंदे सेनेला 65 ते 75 जागा देण्यास भाजपा अनुकूल असल्याची माहिती। जुना कार्यकर्ता घर की मुलगी दाल बराबर तर बाहेरून आलेले सावजी चिकन। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुन्हा टोचले भाजपा नेत्यांचे कान। जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या अन्यथा पुन्हा खाली येऊ, गडकरींचा इशारा। दंगेकरांच्या आरोपानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा निवासस्थानी 40 मिनिटं चर्चा। तर मुख्यमंत्री मोहोळ यांचा राजीनामा घेतील। भेटीवर रवींद्र दंगेकरांची प्रतिक्रिया। पंकजा गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार। धनंजय मुंडेंनी वेगळी भूमिका घेतली होती। आता वारसदारावर बोलून वाद निर्माण करण्याची गरज नाही। प्रकाश सोळंकेंचा छगन भुजबळांवर निशाणा। ठाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून महायुतीला डिवचणारे बॅनर। बॅनरवर मुख्यमंत्र्यांच्या युतीबाबतच्या विधानाचा दाखला। तर ये डर अच्छा लगा असाही उल्लेख। बंजारा उपोषणकर्ते विजय चव्हाण यांच्या सरकारच्या शिष्टमंडळानं घेतली भेट। मागणीचा GR काढेपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा चव्हाण यांचा इशारा। मराठा GR निघतो तर आमचा का नाही, चव्हाणांचा सवाल। नांदेडच्या विष्णुकांत पांचाळचा कर्नाटक राज्यातील नागमपल्लीमध्ये बेदम मारहाणीमध्ये मृत्यू। प्रेमसंबंध असलेल्या विवाहित महिलेच्या नातेवाईकांकडून चटके देत मारहाण। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पोलीस अधिकचा तपास सुरू। संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील बिडकीनमध्ये बॅनर फाडल्याच्या कारणावरून 2 गटात तुफान हाणामारी। या हाणामारीमध्ये एका 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। कोल्हापूरमध्ये जायंट व्हीलमध्ये 18 ते 20 जण अडकले। कागलमधील उरुसा दरम्यानची ही घटना। अग्निशमन दलाच्या मदतीनं तब्बल 5 तासांच्या प्रयत्नानंतर सगळ्यांची सुटका। राज्यामध्ये रविवारपर्यंत पावसाचा येलो अलर्ट। काही भागात आज आणि उद्या पावसाचा इशारा तर काही भागात 28 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज। काल अनेक ठिकाणी अवकाळीची बरसात। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवास होणार आणखीन सुसाट। एक्सप्रेसवे 10 पदरी करण्याचा निर्णय। 10 दिवसांमध्ये प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार। दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे शेगाव आणि अक्कलकोटमध्ये भाविकांची गर्दी। श्री संत गजानन महाराजांच्या चरणी हजारो भाविक लीन तर स्वामी समर्थांच्या दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी रीघ।